क्वालिफायर सामना खेळेल आणि जो संघ इथे पराभूत होईल त्याचा या स्पर्धेत आव्हान संपुष्टात येईल. नवीन फलंदाज गोलंदाज येतोय तो पार्थ. पार्थ सेलार वैयक्तिक पहिले आणि संघाकडून 63 षटक घेऊन येतोय तो पार्थ. सामोरा जाईल तो वैयक्तिक 2 चौकार आणि 1 सिंगल अशा 9 धावेवर खेळणारा आकाश बसरा. पंचांच्या उजवीकडून मारा करण्यास सज्ज पार्थ. सामोरा जाईल तो आकाश आणि लेग मारण्याच्या नादात बीट होतोय तो आकाश. वारंवार एकच फटका खेळण्याच्या नादात बीट होतोय आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती पार्थच्या पहिल्या चेंडूत. पुन्हा चौथ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन जाईल तो पार्थ. सामोरा जाईल तो आकाश. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा वारंवार लेग स्टंपच्या साईडने खेचू मारा नादात निर्धाव चेंडूची सांगता होते आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो पार्थ. आकाशाला याच्या काय बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीत आणि तितकी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते शिवतेज वॉरियर्स अभिषेक जाधव साहेबांच्या संघाच्या गोलंदाज पार्थ याची. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू कट करण्याच्या नादात इनसाइड एज घेऊन जातो त्या विकेट कडे आणि तिसरा झटका भेटतोय चौथा झटका भेटतोय आकाशाच्या स्वरूपात तो बिरसा वॉरियर्स संघाला. आकाश वैयक्तिक 9 धावेवर बाद होतोय. धाव संख्यावर आता थोडासा सोलपे विराम लावलेला आहे तो अभिषेक जाधव साहेबांचा संघ शिवतेज वॉरियर्स ओंधे. त्याचा गोलंदाज पार्थ सेलार. नवीन फलंदाज जातोय तो अभिषेक तांबोरे. चला नो डिस्कशन. तुम्हाला डिस्कस करण्यासाठी ड्रिंक ब्रेक देण्यात येईल. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन जाईल तो पार्थ सेलार. आतापर्यंत 3 चेंडूत एकही धाव न देता 1 गडी बाद केलेला आहे तो पार्थ सेलार याने आणि पुन्हा ग्लान्स करण्याच्या नादात निर्धाव चेंडूची सांगता होते. अभिच्या काय बॅटला बॉल न स्पर्श करता जातो तो एक्स्ट्रेक्सकाकडे आणि निर्धाव चेंडू. आता मात्र 4 चेंडू टाकून झालेला आहे. एकही धाव खर्च केलेली नाही ती पार्थ सेलर या गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. सामोरा जाईल तो नवीन आला फलंदाज अभि. मध्ये येऊन लेग टाइमला खेचू मारला चेंडू. वन बाउंस चांगला क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल तिकडे शिवतेज वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षकाचे. तितकी चांगली चेंडू फेक म्हणावी लागेल आणि 1 धाव मिळते ती बिरसा वॉरियर संघाला. आता स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला जातो तो आसे या गावाचा फलंदाज दीपक. नॉन स्ट्राईकला अभि. पार्थ सेलार याच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो पार्थ. सामोरा जाईल तो आसे या गावचा दीपक. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय. आणि पुन्हा उच्चावर नादात बॅट चेज घेऊन थर्ड बॅट एक्स्ट्रा चेंडू जातोय आणि पुन्हा एक झेलबादच्या स्वरूपात गडी बाद होतोय तो दीपक.